Okay, welcome dear students of 10th class. We shall start now that your fourth topic, that is named as the effects of electric current. Okay, this is one of the most important topic and it is related with the topic of physics. Further in class 8 and 9 we can see the basics of about the electric current. This is very important topic and we can shall study further that what are the different effects of electric current in this topic. ओके, क्लास 8वी आणि 9वीमध्ये याच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आपण लर्न केल्या होत्या. त्यातल्याच काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण या टॉपिकमध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये लर्न करू आणि पुढे हा टॉपिक आपण कंटिन्यू करू. ओके, सो शॅल वी स्टार्ट दॅट द टॉपिक दॅट इज इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. Okay. First of all, see boys, what is mean by current? You know the current is everywhere that present in our home appliances or different types of digital instruments or different types of electronic gadgets which can run on that electric current. So current is nothing but basically we called as the flow of electrons. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. अगर किसी चीज़ में इलेक्ट्रॉन्स फ्लो हो रहे हैं तो हम उसको बोलेंगे दैट इज वी कॉल्ड एज द इलेक्ट्रिक करंट. ओके, दैट वी कॅनॉट सी दॅट इलेक्ट्रिक करंट बाय इज अवर आईज. आपण आपल्या डोळ्यांनी इलेक्ट्रिक करंट पाहू शकत नाही. दॅट्स वाय बिकॉज देर इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅपन्स इन दॅट पर्टिक्युलर कंडक्टर और दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट व्हेअर देअर इज इलेक्ट्रिक करंट इज प्रेझेंट. एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो म्हणजेच काय तर त्या वायरमध्ये प्रेझेंट असणारे बेसिकली तुम्हाला माहीत आहे की या जगातल्या सगळ्या गोष्टी ह्या ॲटम्सच्या बनलेल्या आहेत आणि ॲटम्समध्ये प्रेझेंट असतात प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स. त्यामधले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जे आहेत ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात जे कधी इझिली फ्लो होत नाही किंवा जे आपण इझिली मूव्ह करू शकत नाही. त्याच्यातले आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्सच फक्त मूव्ह होतात आणि त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. दॅट इलेक्ट्रिक करंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर आय. हिअर यू सी दॅट डायग्राम. यू कॅन पुट दॅट वन इलेक्ट्रिक सेल ऑन द वायर and that giving the two terminals, one is positive and one is negative. After that electric current is flown in that circuit. Okay, that is the basic fundamental principle about that electric current. Now you can see in this diagram how that electric current is flown in that particular conductor. इथे पहा आपल्याला दिसत आहे की एक ॲटम आहे. ॲटमच्या मिडलमध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे फ्लो होत नाही कारण ते टाईटली एकमेकांशी बाउंड असतात किंवा जॉईंट असतात. त्याच्यामुळे प्रोटॉन न्यूट्रॉन फ्लो न होता फ्लो जे होणारे असतात ते असतात इलेक्ट्रॉन्स अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिसिटी और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. ओके, दिस इज द बेसिक्स ऑफ दैट इलेक्ट्रिक करंट. सो यूनिट ऑफ करंट, करंट जिसमें मेजर हम करते हैं या फिर करंट ज्याच्यामध्ये मेजर केला जातो त्याला म्हणतो आपण ॲम्पियर आणि करंटचा सिम्बॉल आहे कॅपिटल आय. ओके, इट इज द सिम्बॉल. चला, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे व्होल्टेज. बऱ्याच विद्यार्थ्यांना व्होल्टेज आणि करंट याच्यातला डिफरन्सच माहीत नाही राहत किंवा त्याच्यातला डिफरन्स आपल्याला कळत नाही किंवा लवकर आपल्याला अंडरस्टूड होत नाही. बेसिकली पहा, करंट म्हणजे काय आहे तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. बट व्हेन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स गेट ऑकर, इलेक्ट्रॉन्स केव्हा फ्लो होतील त्याला काहीतरी पॉवर लागेल, त्याला काहीतरी रिझन लागेल की ज्यामुळे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. इलेक्ट्रॉन्स आपल्या घरामध्ये सपोज एखादा फॅन फिरत आहे, त्या फॅनला फिरण्यासाठी जी गोष्ट रिक्वायर्ड आहे दॅट इज नथिंग बट दी पॉवर. ओके, समथिंग इज रिस्पॉन्सिबल टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. काहीतरी रिझन असेल की ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील आणि त्या रिझनला आपण म्हणतो व्होल्टेज. ओके, इथे डेफिनेशन पहा.
force which is responsible to the flow of electron is called as voltage. Something happens in that electrical conductor, that's why electrons flows, so that's we called as the voltage. परत एकदा सांगतो, force which is responsible to the flow of electrons is called voltage. ज्यावेळेस आपण एखादं स्विच ऑन करतो त्यावेळेस आपण त्याला काहीतरी अप्लाय करतो आणि जे अप्लाय करतो त्याला म्हणतो आपण व्होल्टेज. व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील, त्यावेळेस आपण त्याला म्हणू की करंट फ्लो झाला. ओके, सो फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लो होतील त्याला आपण म्हणणार व्होल्टेज. आता व्होल्टेजलाच दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण दोन नावं दिलेले आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज पोटॅन्शियल डिफरन्स ऑर EMF. हे वेगळे नसून व्होल्टेजचेच दुसरे नाव आहे, दॅट इज वी ऑल्सो कॉल्ड ॲज पोटॅन्शियल डिफरन्स ऑर EMF. यू हर्ड अबाउट इट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रॉनला मूव्ह करणारा फोर्स म्हणजेच काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि तोच म्हणजेच व्होल्टेज. ओके, दोनमधला बेसिक डिफरन्स मी सांगतो तुम्हाला आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये. आपल्या घरी जितके पण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे, TV असेल, फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, ग्राइंडर असेल, ऑर एनिथिंग दॅट कॅन वर्क ऑन इलेक्ट्रिक करंट, हे सगळे डिव्हायसेस इलेक्ट्रिक करंटवर चालतात. पण तो इलेक्ट्रिक करंटला मूव्ह कोण करते, तर त्याला जबाबदार असतो व्होल्टेज. ओके, आपण एखादा स्विच ऑन करतो म्हणजे आपण त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा व्होल्टेज प्रोव्हाइड करतो, आणि व्होल्टेज प्रोव्हाइड झाल्यानंतर कंडक्टरमधले इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याला म्हणतो आपण करंट फ्लो झाला किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली. दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक पहिले सांगितलं मी तुम्हाला करंट. करंट म्हणजे काय, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज करंट. सेकंड आपण लर्न केलं व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले दॅट इज वी कॉल्ड ॲज व्होल्टेज. पहा इथे युनिट ऑफ व्होल्टेज आपण इंडिकेट केलेला आहे व्होल्ट, आणि त्याचा सिम्बॉल आहे V. ओके, युनिट ऑफ व्होल्टेज व्होल्ट आणि युनिट ऑफ करंट इज ॲम्पियर. आपल्या घरामध्ये जो आपण व्होल्टेज यूज करतो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट व्होल्टेज इज 230 वोल्ट. हा बेसिक कॉमन प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा की किती व्होल्टेज आपल्या घरामध्ये प्रेझेंट असते, तर ते व्होल्टेज असते 230 वोल्ट. सगळ्या इन्स्ट्रुमेंटला आपण व्होल्टेज 230 वोल्ट देतो, पण त्याच्यामध्ये करंट रिक्वायरमेंट ही प्रत्येक डिव्हाइसची वेगवेगळी असते. ओके, आपल्या घरी जितके पण आपले डिव्हाइसेस आहेत जे आपण प्लगमध्ये लावून यूज करतो त्याचा व्होल्टेज असतो 230 वोल्ट. याच्या व्यतिरिक्त बॅटरीवर चालणारे जे काही वेगळे डिव्हाइसेस आहे त्यांचा व्होल्टेज रिक्वायरमेंट ही वेगळी असते. फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल जर असेल तर त्याला लागणारं व्होल्टेज आहे इट इज ॲप्रॉक्सिमेट 5 वोल्ट, 5 वोल्ट और 6 वोल्ट और समथिंग. ओके, सो दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज. चला नेक्स्ट आपण पाहू. नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज पॉवर. सो व्हॉट इज वी कॉल्ड ॲज द पॉवर. सो पॉवर इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. इथे तुम्हाला डेफिनेशन दिसत आहे प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड, इथे प्रिंट मिस्टेक झाली, इट इज द करंट. ओके, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज पॉवर. प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज पॉवर. So power is the amount of energy transferred or converted per unit time. Okay, it is also another in definition. Power is amount of energy transferred or converted per unit time. ज्या ठिकाणी व्होल्टेज असेल डेफिनेटली तिथे करंट असेल, आणि व्होल्टेज आणि करंट यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, पॉवर. आपल्या घरामध्ये जितकं पण आपण इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतो ती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होणे म्हणजेच काय, पॉवर कंझ्युम होणे.
आपण घरात जे वापरत असतो दॅट इज द पॉवर. वी कॅनॉट यूज आयदर व्होल्टेज ऑर करंट. आपण फक्त करंट किंवा व्होल्टेज यूज नाही करू शकत, दोन्हीही आपल्याला एकाच वेळेस यूज करायचे असतात. आणि किती व्होल्टेज आणि किती करंट यूज झाला त्याच्यावरून डिसाईड होते की आपण किती पॉवर यूज केली. ओके. ज्या घरात मोठे डिव्हायसेस आपण वापरतो म्हणजे मोठे पॉवरचे डिव्हायसेस वापरतो, कदाचित त्या घरामध्ये पॉवर कन्झम्पशन हे जास्त असेल. जर आपण छोटे डिव्हायसेस मोबाईल लॅपटॉप किंवा LCD TV असे डिव्हायसेस जर आपण वापरत असू तर आपलं पॉवर कन्झम्पशन हे नॅचरली कमी असणार. ओके. तो युनिट ऑफ पॉवर इज वॅट अँड इट्स सिम्बॉल इज P. युनिट ऑफ पॉवर इज अगेन वॅट, इट्स सिम्बॉल इज P. 3 गोष्टी आपण लर्न केल्या. पहिला आपण पाहिलं करंट, दुसरं आपण पाहिलं व्होल्टेज आणि तिसरी गोष्ट आपण लर्न केली दॅट इज पॉवर. चला नेक्स्ट पहा रेजिस्टन्स. It is also one of the most important topic in that our electrical circuits. So resistance, what we called as the resistance. So resistance is nothing but the opposition to the flow of electric current is called resistance. करंट केव्हा फ्लो होतो? ज्यावेळेस आपण त्याला व्होल्टेज देतो. व्होल्टेज आणि करंट यांचं मल्टिप्लिकेशन असते पॉवर. आता कधीकधी ह्या करंटला रिस्ट्रिक्शन आवश्यक असतात. म्हणजे या एखाद्या डिव्हाइसमध्ये रेजिस्टन्स जर आपण लावलं किंवा रेजिस्टर आपण लावला तर तो रेजिस्टर काय करते, त्या इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करते. म्हणजे त्याला पुढे जाण्यापासून तो अवॉइड करते किंवा रिस्ट्रिक्ट करते. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना येणारा अडथळा त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. ओके. हिअर डेफिनेशन सेज दॅट अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला होणारा रिस्ट्रिक्शन्स किंवा अपोजिशन्स वी कॉल्ड ॲज द रेजिस्टन्स. चला, रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल R. रेजिस्टन्सचं युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम अँड इट्स सिम्बॉल इज कॅपिटल R. Okay, now see in this diagram you can clearly that understand what is we called as voltage, what is we called as current, what is we called as resistance. Okay, see there's 3 persons in this image. So you can see that on your left hand side there is volt. On that middle who can try to cross that particular conductor, we called it as the current. ज्याचं नाव आपण दिलं ॲम्पियर. 2 मिनटासाठी त्याला आपण ॲम्पियर म्हणू. आणि दॅट पर्सन यू कॅन शोन अबोव दॅट पाईप और अबोव दॅट कंडक्टर इज द ओहम. दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. सी हियर, व्होल्टेज can do to move that current from the pipe or which can apply the force. The person who apply the force we called as the voltage. voltage खुद कभी फ्लो नहीं होता. voltage सिर्फ उसको फोर्स प्रोवाइड करता है करंट को मूव होने में. आणि करंट म्हणजेच काय, नथिंग बट दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सला फ्लो करणारा जो असते तो आहे व्होल्टेज. जो ॲक्च्युअली मूव होतो तो असतो करंट आणि त्याचं युनिट आहे ॲम्पियर. जो तुम्हाला मिडल पर्सन दिसत आहे दॅट इज ॲम्पियर. अँड दोज पर्सन हू रिस्ट्रिक्ट दॅट करंट, जो त्याला जाण्यापासून अडथळा करतो किंवा ज्याला रिस्ट्रिक्ट करतो किंवा ज्याच्यामध्ये बॅरियर आणतो, तो आहे तुमचा ओहम. यू कॅन इझिली अंडरस्टँड. हे पिक्चर नेहमी डोक्यात ठेवायचं. तुम्हाला व्होल्टेज, ॲम्पियर आणि रेजिस्टन्स या तीनही गोष्टी बेसिकली नेहमी लक्षात राहतील. ओके. नाव सी दॅट ओहम्स लॉ. Ohm's law states that voltage is directly proportional to current. See here, you know there is voltage is present, there is current is also present. If there are voltage, there is current. If there are no voltage, there is no current. voltage होगा तो current होगा, या फिर voltage नहीं होगा तो current नहीं होगा. Okay. So what is that? Ohm's law states that voltage is directly proportional to current.
मीन्स वोल्टेज अगर हम बढ़ाते हैं तो ऑब्वियसली करंट बढ़ेगा, अगर वोल्टेज हम कम करते हैं तो करंट कम होगा। ओके, दिस इज सिंपली ओम्स लॉ स्टेट दैट वोल्टेज बढ़ाएंगे तो करंट बढ़ेगा, करंट बढ़ेगा तो ऑब्वियसली वोल्टेज ज़्यादा रहेगा ना। उसके अपोजिट वोल्टेज अगर हम कम करेंगे तो बेसिकली करंट जो है वो कम होगा। सो वी से दैट इट इज़ द वोल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट। सो you can see this in this formula, voltage is directly proportional to current and the equation can be states that V is equal to IR, means V is directly proportional to I means you know the current and V is equal to I multiplied by R, means जो भी वोल्टेज सर्किट में प्रेजेंट रहेगा वो मल्टीप्लिकेशन होगा करंट और रेजिस्टेंस की। V is equal to IR where R is constant. In this equation R is generally constant value. वोल्टेज बढ़ेगा तो करंट बढ़ेगा, रेजिस्टेंस आर बेसिकली ए कांस्टेंट वैल्यू, रेजिस्टेंस वही का वही रहता है, जितना रेजिस्टेंस होगा उसमें रेजिस्टेंस उतना ही रहेगा। वोल्टेज बढ़ाएंगे तो करंट बढ़ेगा और वोल्टेज हम कम करेंगे तो करंट भी कम होगा। सो दैट इज ओम्स लॉ स्टेट दैट, सिंपली लर्न दैट ओम्स लॉ सेज that voltage is directly proportional to current. पहा या डायग्राममध्ये आपल्याला ही गोष्ट जास्त चांगली अंडरस्टूड होते की सपोज व्होल्टेज हा आपण कुठून प्रोव्हाइड करतो, तर व्होल्टेज हा आपण पर्टिक्युलरली एखाद्या पॉवर प्लांट, एखादा पॉवर प्लांट आहे, त्या पॉवर प्लांटचं काम काय आहे तर इट कॅन प्रोड्यूस दॅट व्होल्टेज, that produce that voltage and after we can use that voltage there is current can flows। अगर हम वो वोल्टेज यूज़ करते हैं तो करंट फ्लो होगा। ओके, एखादी बॅटरी आहे, ठीक आहे, एखादी बॅटरी आपल्या गाडीची बॅटरी असेल कदाचित, त्याचं काम काय आहे तर त्याचं काम एवढंच आहे की जो पण डिव्हाइस त्याच्यावर आपण यूज करतो त्याला काय प्रोव्हाइड करायचा, व्होल्टेज प्रोव्हाइड करायचा। जनरली गाडीची बॅटरी जी असते ती 12 व्होल्टची बॅटरी असते आणि त्याच्यावर वापरणारा डिव्हाइस जो आहे तो पण तेवढ्याच कॅपॅसिटीचा असेल। खूप मोठा डिव्हाइस आपण त्या छोट्या वस्तूवर वापरू शकत नाही, त्याची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढाच त्याचा करंट फ्लो होईल। इथे पहा, ज्यावेळेस आपण बॅटरी लावतो, बॅटरी त्याचा आपण या दुसऱ्या डायग्राममध्ये एक्झाम्पल घेतलेला आहे की सपोज इट इज ए वॉटर पंप। वॉटर पंपमध्ये एक व्हील आहे, ती व्हील ज्यावेळेस मूव होते त्यावेळेस तुमचा वॉटरमधलं पाणी जे आहे ते मूव होते। बॅटरीमध्ये व्होल्टेज जितका असेल तितका करंट त्याच्यामध्ये मूव होईल। ॲज इट इज वॉटर पंपमध्ये किती फोर्स आहे, आपल्या पाण्याचा जो वॉटर पंप आहे त्याच्यामध्ये जो व्हील आहे तो किती फोर्सनी मूव होतो त्याच्यावर डिपेंड आहे की पाण्याचा फ्लो किती असेल। वॉटर पंपच्या आतमध्ये असलेला व्हील जितक्या जोरात मूव होईल तितक्या जोरात पाण्याचा फ्लो पण मूव होईल। जर त्याचा फ्लो कमी असेल, जर त्याचा स्पीड कमी असेल तर पाण्याचा फ्लो होण्याचा स्पीड पण कमी असेल। ओके, म्हणजे व्होल्टेज इज मोर, करंट इज मोर, व्होल्टेज इज लेस, करंट इज लेस। चला पुढे त्याच्यामध्ये, बट इन दॅट पर्टिक्युलर पाईप, जर त्या पाईपमध्ये एखादं ऑब्स्ट्रक्शन असेल, that obstruction we say that it is a resistance, that obstruction we say that it is a resistance which can oppose the flow of electrons, we called as the resistance। परत या डायग्राममध्ये तुम्हाला त्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअरली इंडिकेट होतात की व्होल्टेज, एम्पियर अँड ओहम, व्हॉट्स आर देअर फंक्शन। चलो नेक्स्ट, नाउ सी दॅट पॉवर, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड, here is the print mistake, it is not power, it is current। विद्यार्थ्यांनी लिहिताना प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज पॉवर, प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज पॉवर असं कन्सिडर करायचं आहे। पॉवर, सो हियर यू कॅन सी दॅट फॉर्म्युला ऑफ पॉवर, पॉवर इज नथिंग बट दॅट इलेक्ट्रिकल पॉवर। यू ऑल्सो नो दॅट पॉवर इज ऑल्सो नोन ॲज द एनर्जी अपॉन टाईम। पॉवरचीच दुसरी डेफिनेशन आहे, इट कॅन बी ऑल्सो द एनर्जी अपॉन टाईम। सो व्हॉट इज मीन बाय एनर्जी? सो एनर्जी इज नथिंग बट द प्रोडक्शन ऑफ व्होल्टेज अँड चार्ज
चार्ज इज डिनोटेड बाय कैपिटल Q। एखादे सर्किट में जितना वोल्टेज होगा और जितना चार्ज होगा, चार्ज मीन्स हाउ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देयर मूव, कितने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होते हैं, दैट कैन डिसाइड द चार्ज। जितने चार्ज मूव होंगे और जितना वोल्टेज होगा, सो दैट इज वी कॉल्ड एज द एनर्जी। ओके, एंड हाउ मेनी टाइम इट्स रिक्वायर, सो वी से दैट it is the electrical power, energy per unit time, we say that it is the electrical power। और उसका लास्ट वाला फॉर्मूला जो है, that is nothing but the product of voltage and current is called power। now see here Joule's law of heating। so in that Joule's law of heating हा आपल्या सिलेबसमधला टॉपिक आहे आणि याच्यावर बेसिकली तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज द Joule's law of heating। so you know the scientist name is that Joule, who can generally describe what is energy or what is work। इथे एक गोष्ट मी तुम्हाला मेन्शन करू इच्छितो की जूल्स हे युनिट आहे एनर्जीचं, ॲज वेल ॲज जूल हे युनिट आहे वर्कचं, ॲज वेल ॲज जूल्स हे युनिट आहे हीटचं। म्हणजे हीट, एनर्जी और वर्क हॅव द सेम युनिट और द सेम पैरामीटर, दैट इज़ द वी कॉल्ड एज जूल। ओके, चलो नेक्स्ट हम देखेंगे हीट प्रोड्यूस्ड इन इलेक्ट्रिकल सर्किट इज़ ए प्रोडक्ट ऑफ पावर एंड टाइम। जितनी भी हीट हमारे इलेक्ट्रिकल सर्किट में जनरेट होंगी, इट इज़ नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाईम। पहा, हे लेक्चर ऐकत असताना आपल्याकडे एक नोटबुक असली पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही वन बाय वन एका लाईनमध्ये लिहून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी अंडरस्टूड होतील। मागच्या स्लाइड्समध्ये आपण बघितलं की पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट। आता इथे या स्लाइड्समध्ये हीट इज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाईम। म्हणजेच काय असेल, पॉवर हा प्रोडक्ट आहे व्होल्टेज आणि करंटचा, म्हणजेच हीट हा कशाचा प्रोडक्ट असेल, व्होल्टेज, करंट आणि टाईम। हीट इज ऑल्सो द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज, करंट अँड टाईम। आर यू अंडरस्टँड? सो हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम, ही आपली डेफिनेशन आहे। इन दॅट नेक्स्ट H is equal to, we can write down P multiplied by T। You know what is mean by power, so power is the product of voltage and current, so that's why you can be write down it as a H is equal to V into I into T, because there's a reason आहे की power is equal to voltage multiplied by current। चल नेक्स्ट पहा, इन Ohm's law, you know, see here that dot V is equal to current into resistor, voltage is equal to current into resistor, means V is equal to IR। या V च्या जागी आपण या इक्वेशनमध्ये या दोन व्हॅल्यू पुट केला, H is equal to R multiplied by I, so our equation is total be written as H is equal to R multiplied by I multiplied by I multiplied by T। okay, simply this equation you can be write down it as a H is equal to R into I square multiplied by T। it is equal to R into I square into T, and this equation is known as Joule's law of heating। याच इक्वेशनला आपण नाव दिलेलं आहे, इट इज वी ऑल्सो कॉल्ड इट ॲज द Joule's law of heating। सिम्पली सुरुवातीला आपण एकच गोष्ट पाहिली की हीट इज इक्वल टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टाईम, अँड यू ऑलरेडी नोन दॅट टू थिंग्स, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय करंट अँड व्होल्टेज इज इक्वल टू करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टर्स, अँड धिस इक्वेशन फायनली दॅट जे इक्वेशन तयार झालं H इज इक्वल टू, त्याला शॉर्टमध्ये आपण असंही वाचू शकतो, H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, अँड धिस इक्वेशन इज नोन ॲज द Joule's law of heating।
चला नेक्स्ट पाहू आपण युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजेच काय, आपण जी व्होल्टेज आणि करंट सोबत कंझ्युम करतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक पॉवर. व्होल्टेज or electrical power we cannot be easily that measure that power in practice. You cannot use that watt or 1 kilowatt we cannot use in practice. So because that is the very large value of power, because it can be used in second. परत सांगतो, युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर आपण काय यूज करतो. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट तुम्हाला माहीत आहे की ते वॅट आहे, पण वॅट जे आपण यूज करत असतो ते पर सेकंद व्हॅल्यूमध्ये वॅट यूज करतो. वॅट जे आपण यूज करतो ते पर सेकंद क्वांटिटीमध्ये यूज करतो, पण आपल्या दिवसाचे किंवा घंट्याचे सेकंद हे खूप जास्त असतात आणि तितके वॅट मोजायला आपल्याला खूप मोठा नंबर यूज करावा लागेल. त्याच्यामुळे आपण त्याचं जे युनिट आहे ते 1 किलोवॅट पर 1 आवर या क्वांटिटीमध्ये डिसाईड केलं. समजलं का? एका सेकंदाला यूज होणारी पॉवर हे मेजर करण्यासाठी आपल्याला खूप मोठी व्हॅल्यू यूज करायची असते. तसं करणं किंवा तसं मेजर करणं आपल्याला जास्त अवघड जाते. त्याच्यामुळे आपण यूज करताना ते मेजर करतो 1 किलोवॅट पर 1 आवर या क्वांटिटीमध्ये त्याला आपण मेजर करत असतो. अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. पॉवरचं युनिट जरी वॅट असलं तरी ॲक्च्युअल क्वांटिटी मेजर करताना, इलेक्ट्रिक पॉवर मेजर करताना आपण त्याला किलोवॅट पर 1 आवर या व्हॅल्यूमध्ये यूज करत असतो. दुसरं स्टेटमेंट पहा, इफ 1 किलोवॅट पॉवर इज यूज्ड फॉर 1 आवर इट विल मीन्स 1 किलोवॅट पर 1 आवर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी यूज्ड. एका तासामध्ये 1 किलोवॅट पॉवर जर आपण यूज केली तर तिथे आपण म्हणू 1 किलोवॅट पर 1 आवर एनर्जी इज यूज्ड. पहा इथे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. 1 किलोवॅट आवर is equal to 1 kilowatt hour is equal to 1000 watt. किलो म्हणजे 1000, किलोचा अर्थ होते 1000 आणि 1 किलो म्हणजे 1000 वॅट इंटू आवर. एका आवरमध्ये सेकंड आहेत 3600. एका आवरमध्ये 3600 सेकंड येतात, म्हणून आपण त्याला 1000 वॅट मल्टिप्लाइड बाय 3600 सेकंड या क्वांटिटीमध्ये मेजर केलेला आहे. 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to the power 6 watt second, and this is the energy we can use in 1 hour is equal to last वाला पहा 3.6 into 10 raised to the power 6 joule. जूल म्हणजेच एनर्जी. आपण किती एनर्जी एका आवरमध्ये यूज केली तर ती होती 3.6 इंटू 10 रेस टू दी पॉवर 6 जूल. प्रत्येक वेळेस 3.6 इंटू 10 रेस टू दी पॉवर 6 जूल हे म्हणणे जास्त कठीण आहे, म्हणून त्याच्यापेक्षा शॉर्टमध्ये आपण काय म्हणू 1 किलोवॅट हवर. 3.6 इंटू 10 रेस टू दी पॉवर 6 जूल न म्हणता आपण त्याला म्हणणार आहे 1 किलोवॅट अवर, आणि हेच युनिट आहे इलेक्ट्रिकल पॉवरचं. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट हे 1 किलोवॅट अवर याच्यासाठी म्हणायचं कारण 3.6 इंटू 10 रेस टू दी पॉवर 6 जूल हे प्रत्येक तासासाठी यूज होणारा युनिट आहे. सो दॅट्स वाय वी से दॅट युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 किलोवॅट अवर. ओके, चलो दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट ऑफ अवर सिलेबस. हा चार्ट तुम्ही सगळ्यांनी लर्न करत असताना लिहून घ्यायचा आहे, आणि हा चार्ट तुम्हाला भविष्यात नेहमी खूप वेळपर्यंत त्याचा यूज होणार आहे. इन द 11-12 ऑल these parameters you have to be know. Okay, so it is one of the most important chart and you can be write down as in your notebook. हा चार्ट लिहिताना हा चार्ट लिहायचा, हे 10 पॅरामीटर्स जे इथे दाखवलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे
ॲज वेल त्याच्या खाली आणखी काही पॅरामीटर्स आपले येतील, त्याच्यासाठी जागा सोडायची. ओके, सो सी हिअर यू कॅन सी दॅट पहिले आपण 4-5 बघितलेलेच आहे. करंट त्याचा सिम्बॉल आहे आय, त्याचं युनिट आहे ॲम्पियर. व्होल्टेज दॅट इज वी ऑल्सो कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स, किंवा त्याला अजून एक तिसरं नाव आपण दिलं होतं, दॅट इज EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो इट्स सिम्बॉल इज V and its unit is volt. Third is power, symbol P, unit is watt. Fourth, resistance, symbol R, unit is ohm. Fifth, charge, symbol Q, that unit is coulomb. Then time, symbol T, basic unit आहे सेकंड. टाईमचं बेसिक युनिट हे सेकंड आहे, मिनिट किंवा हवर यूज करायचं नाही. ओके, टाईमचं जे बेसिक युनिट असते दॅट इज द सेकंड. 7 नंबर एनर्जी ऑर वर्क, सिम्बॉल आहे त्याचा W, वर्क, अँड युनिट इज जूल. हीट इज द सेम ॲज द वर्क, युनिट इज जूल. 9 नंबर आहे फ्रिक्वेन्सी, सिम्बॉल कॅपिटल F, आणि त्याचं युनिट आहे हर्ट्स. आणि लास्ट आहे फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय, एका शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. मॅग्नेट बघितलेलं आहे सगळ्यांनी. मॅग्नेट जे त्याच्या आजूबाजूला प्रोड्यूस्ड करते दॅट इज वी कॉल्ड ॲज द फ्लक्स. मॅग्नेटमध्ये असणारी त्याची अट्रॅक्शन पॉवर वी कॉल्ड इट ॲज द फ्लक्स. त्याचा सिम्बॉल आहे फाय. त्यास हा जो सिम्बॉल दिसत आहे तुम्हाला याला म्हणतात फाय, अँड इट्स युनिट इज वेबर. मॅग्नेटच्या आजूबाजूला प्रोड्यूस्ड होणारी मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट दी फ्लक्स. ओके, चलो अगेन दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक, द अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. इन युअर एक्झाम there should be asked the difference between alternating current and direct current. This is the one of the most important questions of the 10th state board syllabus of this topic. So see that what is mean by alternating current and what is mean by direct current. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, आणि काय फरक आहे बेसिकली तो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला 2 डायग्राम दिसत आहे. एक डायग्राममध्ये AC लिहिलेला आहे, दुसऱ्या डायग्राममध्ये DC आहे. AC इज द सायनोसिडल साइन वेव, दॅट इज वी कॉल्ड ॲज द सायनोसिडल वेव, वाईल DC इज ए स्ट्रेट लाईन. DC इज द स्ट्रेट लाईन. आता AC काय आणि DC काय मी 1-2 मिनटात तुम्हाला सांगतो. आपल्या घरामध्ये आपण पॉवर यूज करतो किंवा इलेक्ट्रिसिटी यूज करतो. हे 2 प्रकारे आपण वापरत असतो. आयदर इट इज अल्टरनेटिंग टाईप और आयदर इट इज डायरेक्ट टाईप. आता अल्टरनेटिंग आपण कुठे वापरतो आणि डायरेक्ट कुठे वापरतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे डिव्हायसेस आपल्या घरी डायरेक्ट प्लग लावून आपण चालवतो, जे घरी आपल्या इलेक्ट्रिसिटी येते तरी जे डिव्हायसेस आपण त्याच्यावर चालवतो डायरेक्ट प्लगमध्ये लावून, म्हणजे तुमचा TV असेल, फॅन असेल, तुमच्या घरचं रेफ्रिजरेटर असेल, ग्राइंडर असेल, कूलर असेल, ऑल दिस थिंग्स जे आपण प्लगमध्ये लावून यूज करतो ते चालतात कोणत्या करंटवर, अल्टरनेटिंग करंट. वाईल जे डिव्हायसेसला आपण चार्ज करतो किंवा ज्याच्यामध्ये आपण बॅटरी वापरतो त्या डिव्हायसेसला रिक्वायर्ड करंट असतो डायरेक्ट करंट. म्हणजेच काय की ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लाईट आहे किंवा जे लाईट आपण बाहेरून इलेक्ट्रिसिटी बोर्ड करून घेतो, दॅट इलेक्ट्रिसिटीवर चालणारे डिव्हायसेस हे असतात अल्टरनेटिंग करंटवर चालणारे डिव्हायसेस. वाईल जे डिव्हायसेस आपण चार्जिंग करून वापरतो, फॉर एक्झाम्पल मोबाईल, लॅपटॉप, देन युअर दॅट आवर बाईक बॅटरी, आपल्या गाडीमध्ये असणारी बॅटरी, हे जे डिव्हायसेस आहे की ज्यांना चार्ज करावं लागते किंवा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोअर्ड होते त्याला म्हणतो आपण डायरेक्ट करंट. एक बेसिक गोष्ट तुम्हाला समजली की डायरेक्ट सप्लायवर चालणारे डिव्हायसेस अल्टरनेटिंग करंट, आणि जे डिव्हायसेसला आपण चार्ज करतो किंवा जिथे आपण बॅटरी यूज करतो त्या डिव्हायसेसला म्हणतो आपण डायरेक्ट करंट टाईप डिव्हायसेस. ओके, आणखी काय डिफरन्स आहे पहा. याच्यातला बेसिक जो डिफरन्स आहे तो आपण या डिफरन्समध्ये पाहू. अल्टरनेटिंग करंट
मध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस. अल्टरनेटिंग करंटमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंजेस. मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर पहा या लाईनमध्ये तुम्हाला हे जे अप्स अँड डाऊन्स दिसतात, दिस इज वी कॉल्ड ॲज द इट्स मॅग्निट्यूड. This is the magnitude is changing on this alternating current, while in this direct current there is one straight line, that means magnitude is constant. This magnitude is constant. Here also you can see that its direction is changes. एक वेळ खाली जातो, एक वेळ वर जातो, एक वेळ परत खाली येतो आणि असा कंटिन्युअसली हा फ्लो होत राहतो इन द सायनोसिडल फॉर्म. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस. हियर magnitude and direction is constant always in the direct current. okay, then दूसरा पॉइंट आहे इलेक्ट्रिक चार्ज चेंजेस पिरियडिकली. इलेक्ट्रिक चार्ज जे आहेत ते पिरियडिकली चेंज होतात. म्हणजेच काय, तर ही जी लाईन दिसते आहे तुम्हाला पहा, दिस इज द झिरो लाईन. ही जी मिडलमधली लाईन आहे ही आहे झिरो लाईन. या दुसऱ्या डायग्राममधली खालची जी लाईन आहे ही आहे झिरो लाईन. आता याच्यामध्ये जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे या झिरो लाईनच्या अप पार्टमध्ये आहे ॲज वेल एज डाऊन पार्टमध्ये. म्हणजे हा अपमध्ये मूव्ह करतो आणि डाऊनमध्ये मूव्ह करतो. म्हणजे पिरियॉडिकली इलेक्ट्रिक चार्ज हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतो. पिरियॉडिकली इट कॅन पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे फक्त हा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो, किंवा जर हा खाली असेल तर निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो. पण आयदर इट इज पॉझिटिव्ह ऑर इट इज निगेटिव्ह. इन ए सी देअर इज वन टाइम इट इज पॉझिटिव्ह, सेकंड टाइम इट इज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑलवेज हॅपन्स इन ए सी. डी सीमध्ये हा फक्त पॉझिटिव्ह साईडला मूव्ह करतो किंवा फक्त निगेटिव्ह साईडला मूव्ह करतो. ओके, सो इलेक्ट्रिकल चार्जेस चेंजेस पिरियडिकली. हियर इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोज ओनली इन वन डायरेक्शन. चला नेक्स्ट पहा, फ्रिक्वेन्सी इज व्हॅरिंग. हियर फ्रिक्वेन्सी इज 0. फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाईम. पहा इथे ए सीमध्ये ह्या ज्या सायकल्स आहेत ह्या व्हॅरिंग असतात, म्हणजे ह्या कंटिन्युअसली मूव्ह होतात किंवा या कमी जास्त होतात. इथे डी सीमध्ये हा एका स्ट्रेट लाईनमध्ये असल्यामुळे इथे कुठली सायकल तयार होत नाही, आणि सायकल तयार होत नाही म्हणून आपण म्हटलेलं आहे फ्रिक्वेन्सी त्याची 0 आहे. ओके, then it is the one of the most important part of AC. so AC safely travel for a long distance. AC जो करंट होता है वो बहुत दूर तक हम ट्रैवल उसको कर सकते हैं. DC जो है वो कॅनॉट ट्रॅव्हल फॉर ए लॉंग डिस्टन्स. DC जो आहे तो खूप जास्त दूरवरपर्यंत जाऊ शकत नाही. जर तो जास्त दूरवर नेला तर त्याच्यामध्ये पॉवर लॉस होतो की जो आपल्या काही कामात राहत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे बॅटरीवाले डिव्हायसेस जे आहे ते त्याच्या जवळच असले पाहिजे. जर ती बॅटरी आपण दूरवरून त्या एखाद्या डिव्हाइसला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याची पॉवर लॉस होऊन त्या बॅटरीची सगळी पॉवर जी आहे ते त्याच्या ट्रान्समिशनमध्ये लॉस होऊन जाईल आणि त्याचा काही जास्त फायदा राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ आहे की AC सेफली ट्रॅव्हल फॉर ए लॉंग डिस्टन्स वाईल दॅट DC कॅनॉट ट्रॅव्हल फॉर ए लॉंग डिस्टन्स. DC जो आहे तो जवळच्याच डिव्हाइसेससाठी आपल्याला यूज करायचा असतो. ओके, देन अगेन लास्ट पॉइंट. हियर यू कॅन सी दॅट examples are home appliances like TV, fan, that mixer, grinder, cooler. All these are the devices which can work on the AC current. While second, that direct current means the examples of mobile, watch, toys. जो भी हम सेल से या फिर बैटरी से चलाते हैं, सो सेल और बैटरी इज कैन प्रोवाइड दैट DC करंट. मला वाटते हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर तुम्हाला बोर्डमध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे हे त्याचे बेसिक टाईप्स किंवा बेसिक पॉईंट्स जे आहेत हे लक्षात ठेवायचे. एक्झाममध्ये तुम्ही एका पॉईंटमध्ये डायग्राम्स लर्न केली किंवा डायग्राम्स ड्रॉ केली तरी चालेल. म्हणजे इथे दिलेले तुम्हाला 5 पॉईंट्स प्लस एक डायग्राम म्हणजे 6 पॉईंट्स. हे 6 पॉईंट्स तुम्ही अंडरस्टूड ठेवायचे. ठीक आहे, आणखी एक शॉर्ट पॉईंट मी सांगून देतो की AC कॅन हॅव दॅट लेस वी कॅन से दॅट वी हॅव द
लेस कॉस्ट अबाउट दैट AC। AC जो हमको मिलता है वो लेस कॉस्ट में मिलता है, वाइल अगर हम DC यूज़ करेंगे सो इट्स कॉस्ट इज़ मोर देन द DC। DC की कॉस्ट जो है वो बहुत ज़्यादा हमको जाएंगी। दैट मीन्स आपके घर में जो इन्व्हर्टर होता आहे, आपल्या घरी जे इन्व्हर्टर असते ते काय करते, तर त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात त्या AC करंटला स्टोअर करतात इन द DC फॉर्म। AC करंटला त्यांच्या जे काही त्याच्या आतमध्ये जे डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये तो DCमध्ये स्टोअर करतो। लाईट ज्यावेळेस जाते त्यावेळेस परत त्या DCला तो ACमध्ये कन्वर्ट करून आपले सगळे डिव्हाइसेसला परत रन करतो। पण ॲज यू नो दॅट इन्व्हर्टर्स लाईफ और इन्व्हर्टर्स दॅट बॅटरी बॅकअप इज ओनली फॉर 3, 4 और 5 आवर्स। सफिशियंटली 3, 4, 5 तास तो चालू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त तो त्याची पॉवर जी आहे तेवढी AC कन्झ्यूम करत नाही। सो दॅट इज द मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ DC इज दॅट DC power have required more cost than AC। DCला लागणारे खर्च किंवा त्याचा वापर हा ACपेक्षा जास्त कॉस्टली आहे। ACचा डिसॲडव्हान्टेज हा आहे की आपण त्याला स्टोअर करू शकत नाही। आपल्या मोबाईलला जर DC बॅटरी नसती तर मोबाईल हे आपल्याला घेऊन फिरता आले नसते। सो DCचा ॲडव्हान्टेज हा आहे की DC कॅन बी स्टोअर्ड व्हाईल AC कॅनॉट बी स्टोअर्ड। इथे तुम्ही एक पॉईंट आणखी ॲड करू शकता की AC पॉवर वी कॅनॉट स्टोअर्ड व्हाईल DC पॉवर वी कॅन बी स्टोअर्ड। ओके, सो दिस इज द बेसिक पॅरामीटर्स दॅट वी लर्न अबाउट दॅट इन युअर टॉपिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट। याच्या पुढे आपण डायरेक्ट आता टॉपिकमधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया। ओके, थँक्यू।